पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 2 दिवसीय सुरत आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते सुरत डायमंड बोर्ड्सचं उद्घाटन करणार आहेत। शिवाय सुरत विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचा सुद्धा त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। प्राधान्यक्रमाचं व्यवस्थापन करणं म्हणजेच अर्थनियोजन करणं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय। केरळमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना अनेक गोष्टींसंदर्भात त्यांनी भाष्य केलं। अदानी समूहाने देशातील प्रसिद्ध वृत्तसंस्था INS इंडिया या वृत्तसंस्थेतील 50% मालकी खरेदी केली आहे। अदानी समूहातील AMG मीडिया नेटवर्कने हा हिस्सा खरेदी केल्याची माहिती समूहाने दिली आहे। गुगल येत्या जानेवारीमध्ये 1200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे। हा निर्णय त्यांना घ्यावा लागलाय, अन्यथा कंपनीला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी दिली आहे। गुजरातमध्ये PM मित्र पार्क अंतर्गत कापड उद्योगाचं हब तयार केलं जाणार आहे। गुजरातला कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। IT क्षेत्रातील रखडलेल्या वेतनवाढीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। IT मधील प्रसिद्ध इन्फोसिस कंपनीने नोव्हेंबर महिन्यापासून वेतनवाढ देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे इतर कंपन्या सुद्धा वेतनवाढ करू शकतात।